नमस्कार, मी युवराज गायकवाड. हॅलो उमरगा या लोकप्रिय टॉक शोमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. होऊ घातलेली 2025ची नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आणि या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. सध्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. यासाठी प्रभाग क्रमांक 12च्या अधिकृत उमेदवार नगरसेविका पदाच्या जिजाऊ ब्रिगेडच्या राज्यप्रवक्त्या, विभागीय राज्यप्रवक्त्या तथा शिवशाही या कविता संग्रह पुस्तकाच्या लेखिका, कवयित्री आणि सामाजिक कार्यात ज्यांनी एक आवड निर्माण केली, सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहून सामाजिक कार्य केले, असे रेखाताई सूर्यवंशी. नमस्कार ताई. नमस्कार. आपण नगरसेविका पदासाठी आपल्याला का उभा राहावं वाटलं? सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी भरारी मारलेली आहे, पण आपण राजकारण हे क्षेत्र जर पाहिलं तर या क्षेत्रामध्ये अगदी बोटावर मोजण्या एवढ्या महिलांचा आपल्याला सहभाग दिसून येतो. पण एक जिजाऊ ब्रिगेडची कार्यकर्ती म्हणून आणि काँग्रेस पक्षाची जिथं समतावादी विचार आहेत, अशा विचारसरणी असलेल्या या पक्षामध्ये काम करत असताना महिलांनी या क्षेत्रामध्ये भरारी मारावी हे एक माझं स्वतःचं म्हणजे एक विजन होतं की आपण ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांनी पुढं येणं गरजेचं होतं. आणि हे फक्त आपण प्रबोधनात्मक मार्गातून दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपणही एक पहिलं पाऊल उचललं पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा रोवला पाहिजे. कारण महिला कुठलंही कार्य हाती घेतलं तर एक नैसर्गिकच त्यांना एक देणगी असते की त्या सक्षमपणे आणि अगदी मनापासून त्या करू शकतात. तर ह्या क्षेत्रामध्येही त्यांनी जर आपण आपले पाय रोवले किंवा जर या राजकारणामध्ये त्या आल्या तर निश्चितच वेगळ्या अर्थानं एक समाजामध्ये आपल्याला बदल दिसून येईल. नक्कीच स्त्रियांनी सामाजिक कार्यातून राजकारणात जर आलं तर त्या प्रभागाचा, त्या तालुक्याचा, शहराचा विकास नक्कीच होऊ शकतो. तुम्ही सामाजिक कार्य करत असताना राजकारणाकडं ओढ कशी लागली? म्हणजे तुम्हाला राजकारणात काय यावं वाटलं? कारण ताई म्हटलं की चेहरा म्हटलं की सामाजिक कार्याचा, म्हणजे काय राजकारणाचं विजन ठेवून आपण या क्षेत्रात आलात की बाबा नगरसेविका पदासाठी मला उमेदवारी मिळणार आहे म्हणून सामाजिक कार्य केलात, याचा काय म्हणजे तुम्ही काय सांगा? नाही, मुळातच माझा पिंड एक सामाजिक कार्यकर्तीचा आहे. एक लहान वयापासूनच वेगवेगळ्या कोणाच्याही अडीअडचणीला मदत करण्याची एक वृत्ती माझी होती आणि त्याच्यातूनच वय वाढत जाईल तसतसं जिजाऊंचे विचार असतील, शिवरायांचे विचार असतील, या विचारांकडे मी ओढली गेले. आणि मग जेव्हा जिजाऊ ब्रिगेडमध्ये आले तिथून माझा वेगळा समाजकार्याचा प्रवास चालू झाला. पण त्यावेळेलाही मी विचार केला नव्हता आपला राजकारणात येण्याचा. पण अनेक वर्ष समाजकार्यामध्ये काम केल्यानंतर समाजात जाऊन त्यांच्या तळागाळामध्ये जाऊन जेव्हा लोकांचे प्रश्न मी पाहायचे तेव्हा एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून आपण त्यांचे प्रश्न समूळ सोडवू शकत नव्हतो. पण या माध्यमातून जर राजकीय सत्ता हातात असेल तर आपण त्यांच्या समस्या सक्षमपणे आपण सोडवू शकतो, ही एक सल मनामध्ये कुठेतरी होती. आणि कालांतराने जेव्हा आमच्या भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अश्लेष भैया मोरे तसंच काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ते आहेत, तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक माझ्यावर दाखवलेला विश्वास की ताई तुम्ही या क्षेत्रात या, तुम्ही करू शकता, समाजाला अशाच चेहऱ्याची गरज आहे किंवा अशाच महिलांच्या नेतृत्वाची गरज आहे, त्यामुळं निश्चितच तुमच्या माध्यमातून तुम्ही एक बदल घडवू शकतात, हा त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास होता आणि त्यांच्यामुळं मी या क्षेत्राकडे वळले. अच्छा, म्हणजे आता तुमच्या प्रभागाचे प्रमुख समस्या सध्या काय आहे तुमच्या प्रभागाची? आता आम्ही सध्या पाहतोय एक बरंच म्हणजे मी प्रभागामध्ये फिरल्यानंतर तिथं प्रामुख्याने समस्या आहे रस्त्याची, त्याच्यानंतर नाली वगैरे गटाराच्या समस्या आहेत, लाईटची समस्या आहे. बऱ्याच भागामध्ये जर आपण गेलो तर अगदी 7 वाजता सुद्धा तिथं आपण फिरू शकत नाही, एवढी दुरावस्था बऱ्याच ठिकाणची आहे. स्ट्रीट लाईट त्या ठिकाणी नाही आहेत. मग घरामध्ये गल्लीमध्ये लहान मुलं वगैरे हे जर बाहेर खेळत असतील तर त्यांना बरेचसे धोके, साप असेल किंवा विंचू असेल अशा प्रकारचे, किंवा ते पडले लागलं तर अशा अनेक प्रश्न, अनेक समस्या उद्भवू शकतात. घाणीचं साम्राज्य तेवढंच पसरलेलं आहे. नाल्या नसल्यामुळं कुठंही गटारातलं सांडपाणी वगैरे रस्त्यावरती असेल किंवा आजूबाजूला घराच्या भोवताली साठलेलं आहे. अशा अनेक समस्यांना ते कुटुंब सामोरं जात आहेत. तर ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे या प्रमुख समस्या
रस्ते असेल, वीज असेल, गटार असेल, या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी तुम्ही एक हे विजन घेऊन उतरवलं. परंतु या नगराध्यक्षपदाचे उमेदवार देखील चेहरा सामाजिक कार्यात अग्रेसर असला पाहिजे आणि तुमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार याबद्दल आपलं मत काय आहे? निश्चितच आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत माननीय किरण भैया गायकवाड. तर फक्त आपला उमरगा शहरच नाही, तालुकाच नाही, तर संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्रभर त्यांची एक ओळख त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि एक तरुण पिढीमध्ये किंवा एक वयाच्या सगळ्याच टप्प्यामध्ये, अगदी लहान मुलापासून ते 80-90 वर्षाच्या आजोबापर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भावना आहे. प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा व्यक्ती म्हणून, एक स्वच्छ प्रतिमेचा व्यक्ती म्हणून किरण भैयांकडं सर्व सामाजिक स्तरातून पाहिलं जातं. त्यामुळं आपल्या शहराच्या विकासामध्ये बदल घडवू शकतील किंवा विकास करू शकतील अशी आम्हाला सगळ्यांना त्यांच्याकडून आशा आहे, अपेक्षा वाटते आणि निश्चितच ते बदल घडवतील. नक्कीच लोकशाहीमध्ये देश असो, राज्य असो किंवा जिल्हा असो, तालुका असो किंवा गाव असो, या ठिकाणी एक जर चांगला प्रतिनिधी असला, ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लढत असलो की कार्य करायला एक नवी उमेद येते. अशाच प्रकारे आता जे तुमचं विजन आहे प्रभाग क्रमांक 12साठी, तुमचं विजन काय आहे? जसं आपण शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधतो, म्हणजे एक उत्कृष्ट शहराचं नियोजन कसं असावं, तर त्या पद्धतीनं आपल्या प्रभागामध्ये एक स्मार्ट सिटीसारखंच तो प्रभागसुद्धा स्मार्ट व्हावा, डिजिटल व्हावा किंवा तिथं स्वच्छता असेल, सुसंस्कृतपणा असेल, सगळ्याच बाबीचा त्याच्यामध्ये आपण समावेश करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून त्या प्रभागामध्ये वाचनालय असेल किंवा महिलांसाठी सुरक्षेच्या काही योजना असतील, CCTV बसवणे असेल. आता जिजाऊ चौकाचं एक म्हणजे माझं एक स्वप्न आहे की त्या ठिकाणी जिजाऊंचा पुतळा बसवण्यात यावा, त्या चौकाचं सुशोभीकरण करण्यात यावं किंवा इतर ठिकाणी जे काही चौक आहेत आमच्या प्रभागांतर्गत येणारे, त्या ठिकाणी रहदारीचे प्रॉब्लेम निर्माण होत आहेत. जसं जसं शहर वाढत जाईल तसं ट्रॅफिकचे प्रॉब्लेम, गाड्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वाढतच जाणार आहेत. तर त्या प्रत्येक चौकामध्ये तिथं सूचना फलक असावेत किंवा ते वाहतूक नियंत्रणासाठी काही उपाययोजना त्याच्यावर करता येतील का, ह्यासुद्धा गोष्टीचा एक नव्या पद्धतीने आपण विचार करण्याची गरज आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी गार्डन असेल किंवा वयोवृद्ध व्यक्तींसाठी विरंगुळ्याचं एखादं ठिकाण असेल, जिथं जिथं शक्य होईल तिथं रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावणं, म्हणजे वृक्षारोपण थोडक्यात करणं, एक पर्यावरणपूरक उपक्रम राबवणं, अशा अनेक गोष्टी माझं एक विजन आहे किंवा एक संकल्प आहे त्या साकार करण्याचा. येत्या 2 तारखेला आता निवडणूक आहे, जनतेला तुम्ही एकंदरीत काय आवाहन कराल? आता निवडणूक येत्या 2 तारखेला होणार आहे, तर त्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जनतेनं आपला नगरसेवक कसा असावा याविषयी विचार केला पाहिजे. जो लोकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी एक 24 तास अवेलेबल असावा, हाकेला ओ देणारा असावा आणि समाजाच्या प्रश्नांची जाण असणारा, त्याचं सामाजिक भान असणारा असावा, उच्च शिक्षित असावा. या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून जो आपल्यासाठी या सगळ्या बाबींचा विचार करेल, आपल्या समस्या सोडवेल, अशा व्यक्तीकडं पाहून, अशा सुशिक्षित लोकांकडं किंवा व्यक्तींकडं पाहून, उमेदवाराकडं पाहून लोकांनी आपलं मतदान दिलं पाहिजे. आणि सगळ्यांना मी हे आव्हान करते की आपण 2 तारखेला अगदी आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी प्रत्येकानं जाऊन मतदान केलं पाहिजे. कारण मतदान हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही प्रत्येकानं बजावला पाहिजे. त्या मतपेटीतूनच आपलं उद्याचं भविष्य घडत असतं आणि आपल्या विकासाची दारं खुली होत असतात. त्यामुळे याचा प्रत्येकानं विचार करून मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. हे आव्हान मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून, हॅलो उमरगा चॅनलच्या माध्यमातून सर्वांना करू इच्छिते. धन्यवाद ताई, तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा.